नमस्कार, बरे आहेत ना? जे काही तुम्हाला भांडी वस्तू गॅस शेगडी बिगडी जे काही पाहिजे असेल हॉटेलसाठी घरच्यासाठी सर्व काही इकडे मिळतात बघा. पोहा आहे, रवा आहे, चहा आहे. नक्की या आमच्या इकडे नाश्ता खायला. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आलोय आज तुर्भ्या जनता मार्केटला भांडी घेण्यासाठी. म्हणजे आपल्याला कमीत कमी 2 महिने झालेत आपण क्लाउड किचन सुरू केलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे आपल्या स्टफ पापलेटला किंवा जे काही थालीज वगैरे मिळतात त्या सर्वांना. तर आम्ही असा विचार केला आहे की आम्ही नाश्ताही सुरू करायचा. म्हणजे नाश्त्यामध्ये आपण चहा, कांदे पोहा आणि उपमा सारखा नाश्ता देऊन सकाळीच सुरुवात करणार आहोत. असा सपनाताई आणि आपल्या इकडे ताई ज्या कामाला येतात किंवा उमा, आमचा सर्वांचा डिस्कशन झाला आणि त्याचीच खास भांडी घेण्यासाठी आपण आज जनता मार्केटमध्ये आलो आहे. आणि आणखी एक कारण आहे तुर्भ्यामध्ये येण्याचा. जुईनगर सानपाड्याला इलेक्ट्रिक शोरूम पण आहेत, इलेक्ट्रिक बाईकचे शोरूम पण आहे. तर इलेक्ट्रिक स्कूटी घेण्याचाही माझा विचार सुरू आहे. जर तुम्ही कोणीही इलेक्ट्रिक स्कूटी वापरत असाल तर कोणत्या कंपनीची घेतली पाहिजे नक्की मला सुचवा कमेंटमध्ये. म्हणजे मला पण जास्त नॉलेज नाही आहे इलेक्ट्रिक स्कूटीचा, म्हणून मी तुम्हाला विचारते. तर आता चहा ठेवण्यासाठी कितली किंवा जे काही लागणारी भांडी वगैरे घेऊया आणि हळूहळू मग ही खरेदी करून मग आपण स्कूटी घेण्यासाठी जाऊया, इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यासाठी जाऊया. तर आलोय हॉटेल हबमध्ये, तिथंच जाऊन पहिले आपण भांडी खरेदी करूया. नमस्कार, बरे आहेत ना? आणि जे काही तुम्हाला भांडी वस्तू गॅस शेगडी बिगडी जे काही पाहिजे असेल हॉटेलसाठी घरच्यासाठी सर्व काही इकडे मिळतात बघा. हे बघा कसली मोठी टोपण, कसली भांडी सगळं काय मिळतं इथे. तर इकडे उमा मॅडम काय डोकं फोडताय नाश्ता आणि चहासाठी. आणि ह्या भाकऱ्या ठेवण्यासाठी इथे आम्ही पॉट ना, कॅसरॉल पॉट काहीतरी म्हणतात त्याला, ते पण घेतलं आहे. आणि आपला जो थर्मास आहे तो डीप आहे म्हणून डीप मोठ्या दांड्याच्या डावी पण घेतल्या. ते बघा रस्सा काढण्यासाठी, कोलिंब भरण्यासाठी, पापलेट भरीत तळण्यासाठी, सर्व काही करण्यासाठी चमचे वगैरे जे काही वस्तू लागतात ते सर्व घेतल्यात बघा. हा चहासाठी आहे काय? 2.5 लिटरचा थर्मास. 40-45 कप येतील बरोबर ना 2.5 लिटरमध्ये? म्हणजे 60 ml चे की 100? 60 ml चे ना, 100चे 20-25 होतील. हा बघा थर्मास. चला, जनता मार्केटमधून भरपूर सारी भांडी वगैरे घेऊन आलोय. आता आपण MIDC रोडला इलेक्ट्रिक व्हेकल बघण्यासाठी. आपला एक गॅरेजवाला मित्र आहे, त्यांनीच रेकमेंड केलेलं आहे. आता बघूया काय मिळते बघायला ते. चला आता टेस्ट राईड केली आणि स्कूटीमध्ये रिव्हर्स गिअर पण बघायला मिळते बघा. खूप भारी. आणि 35ची स्पीड आहे ना, 35ची स्पीड आहे. विदाऊट एनी रजिस्ट्रेशन, लायसन्स वगैरे काय नाही लागत. जर तुमच्याकडे लायसन्सही नसेल तरी पण तुम्ही ही रोडवरती चालवू शकता. फक्त हेल्मेट घालायला लागतं. हेल्मेट कंपल्सरी आहे ना? हां बघा कशी वाटते गाडी नक्की सांगा. चला, जास्त काय विचारपूस करत बसलो नाही, डायरेक्ट गेलो आणि पहिले टेस्ट राईड केली या बाईकची आणि मजा आली. म्हणजे जो पिकअप आणि जो टॉप स्पीड आहे तो मस्त वाटला, एकदम भारी वाटला. तर तुम्हीही मला रेकमेंड करा. म्हणजे याच्यामध्ये पण 2-3 मॉडेल आहेत. एक लिथियमची बॅटरी आहे ज्याची 3 वर्षाची वॉरंटी आहे आणि एक लेड ॲसिडची आहे त्याची 1 वर्षाची आहे. तर कुठली घेऊ ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जर हेवी लोडवाली पाहिजे असेल तर ही पण आहे, पण आपल्याला याची काही गरज नाही. पण याच्यामधलीच आपण एखादी आपण घेणार आहोत. आणि प्राईजबद्दल बोलायचं झालं तर 70,000 आणि एक 88,000 ना, एवढ्या प्राईज आहेत, एवढ्या किमती आहेत. तर मला नक्की कमेंटमध्ये सुचवा तुमच्या माहितीमध्ये कोणती चांगली इलेक्ट्रिक बाईक असेल तर. ही तिरंगाची आहे, वियॉम. आणि या बाजूला त्याच मॉडेलला थोडा अपग्रेड केला आहे, ब्लूटूथ स्पीकर वगैरे लावला आहे आणि भरपूर अलग अलग काय फीचर्स आहेत. म्हणजे एक डिसॲडव्हान्टेज आहे का याच्यामध्ये आपल्याला डिक्की वापरायला नाही मिळत, कारण डिक्कीमध्ये बॅटरी असते. आणि जर आपण डिलिव्हरीसाठी ही बाईक घेतो तर अशी मागे टँक वगैरे लावून घ्यायला लागते बघा, जसं या मित्रांनी आपल्याला लावून घेतली. तर आपली एवढी मोठी ऑर्डर नसते, जेव्हा येईल तेव्हा करू. पण इकडे आपण जे काही आपण पॅक करतो जेवण वगैरे ते इकडे सर्व आपला ॲक्टिवा सारखा राहून जाईल.
तर माझ्या तर विचारामध्ये हेच घेण्याचं आहे. तर पुन्हा पुन्हा सांगतो, नक्की मला सुचवा कोणती इलेक्ट्रिक बाईक घेतली पाहिजे ती. म्हणजे आपल्या फूड डिलिव्हरीचा विचार करून नक्की सुचवा. चला, इलेक्ट्रिक बाईक्सची माहिती घेऊन डायरेक्ट आलो आहे आपण डीमार्टमध्ये. आणि इकडे उमा मॅडम आहेत. हे बघा, म्हणजे जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी की आपण नाश्ता सुरू करणार आहोत आपल्या कॅन्टीनमधनं, त्याचसाठी हे सर्व आहे ना. हे बघा, पोहा आहे, रवा आहे, चहा आहे, बापरे सर्व काही आपण सुरू करणार आहे. तर नवीन सुरुवात आहे. नक्की जवळपास राहत असाल आपल्या इकडे तर नक्की या आमच्या इकडे नाश्ता खायला. हां उमा, थर्मास वगैरे सर्व काय आणलं आहे चहाचा. आता चहापत्ती आणि जे काही आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागतील नाश्ता बनवण्यासाठी तेच घेण्यासाठी आलो आहे. बघा, कर मग लवकर पॅकिंग. आज संकष्टी पण आहे आणि संकष्टीची पूजा पण होणार आहे आणि उमाचा उपास आहे आणि उपासामध्ये पण काम करताना दिसतंय बघा. चला, संकष्टीची पूजा वगैरे झाली आणि आज भरपूर दिवसांनी आपण घरी जेवायला आलोय ना. म्हणजे कंप्लीट जेव्हापासून आपण क्लाउड किचन सुरू केलं आहे तेव्हापासून आपण क्लाउड किचनमध्येच जेवतोय. आणि आज संकष्टी आणि संकष्टीचा उपास आणि आज आपला क्लाउड किचन बंद आणि घरी. हे बघा, उमाला भांडीच नव्हती भेटत, कुठनं नाही कुठनंच तिने शोधून भांडी काढलीत. आणि इथे बघा पापड, लोणचा, आंब्याचा लोणचा बघा, जो तुम्ही सर्वांनीच बहुतेक जणांनीच ट्राय केला आहे तो आमच्या जेवणामध्ये आहे. पनीरची भाजी आहे, पापड आहे आणि भात आहे. तर उमा, भरपूर दिवसांनी घरी जेवण करून कसं वाटलं तुला? भारी वाटलं. म्हणजे काहीच नाही भेटत होतं, मी टोमॅटो वगैरे दुकानातून आणलं आणि घरी सर्व काही दुकानातनं आणलं आणि आता जेवायला बसलोय. तर आज भरपूर सारी कामं केली आहे मी आणि सरप्राईज आहे काहीतरी. हां, इलेक्ट्रिक सरप्राईज आहे. जर आलं तर येऊ शकते. हां, अजून काही नक्की नाही आहे. तर या आता सर्वांनी जेवायला. पापड, भात, गरम गरम दाल, लोणचा आणि सर्वांसोबत. चला, गणपती बाप्पा. चला मंडळी, तर 11 वाजलेत, जेवण वगैरे झालंय. आणि तर उमा, मेन्यू मध्ये काय असणार आहे आपल्या? कांदा पोहा ना, कांदा पोहा, शिरा, उपमा आणि चहा. आणि जर इन फ्युचर जर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मिसल पाव. म्हणजे प्रत्येक दिवशी असा टाइम टेबल बनवणार की अलग अलग दिवसाला अलग अलग आपण नाश्ता ठेवायचा प्रयत्न करू. तर अनाया इकडे, अनाया बिचारी नाराज आहे. इकडे ये. काय विसरलीस आज स्कूलमध्ये? टिफिन बॅग विसरली म्हणून जरा आमची मम्मा भडकली. तिला उद्या टिफिन कसं देऊ तोच जरा आमचा प्रश्न हे चाललेला ना. पण आपल्याकडे प्रथमेश आला होता आणि प्रथमेशचा डब्बा आहे ना आपल्याकडे उमा, त्या डब्यामध्ये आता ऍडजस्ट करून आणण्यासाठी उमा टिफिन पाठवणार आहे. आज टिफिन विसरलीस, उद्या जर तुला भुका पाठवला ना मम्मानी तर बरोबर लक्षात राहील. काहीतरी पनिशमेंट दे हा मम्मा हिला. हां, आणि आजकाल ड्रॉइंग वगैरे काय काढत नाही काय तू? कुठे आहे ड्रॉइंग तुझी? आहे काय नवीन ड्रॉइंग वगैरे काय केलीस? नाही. हां, आजकाल तारक मेहतामध्ये घुसलेली असते आणि खाली तिच्या फ्रेंड सोबत खेळत असते ना. आणि सायकलची हाईट पण हिची आम्ही एवढी वाढवली, लवकरात लवकर उंच होऊ दे ना. तर आपण नाश्ता पण सुरू करणार आहोत आता. येशील ना नाश्ता खायला? काय आवडते तुला, कांदा पोहा का शिरा? पायनॅपल शिरा नाही आवडत? पायनॅपल शिरा आणि उपमा खायला येणार आहे ती. तर आज प्रयत्न होता आपली शॉपिंग दाखवण्याचा, म्हणजे जे काय भांडी आपल्याला पाहिजे होती ती आणण्याचा तुर्ब्या जनता मार्केटमध्ये. तर जाताय तर नक्की भेट द्या हॉटेल हबला. तुम्हाला स्वस्तामध्ये होलसेल रेटमध्ये भांडी मिळतात. आणि त्याच्यानंतर आपण गाडी आणायला गेलो आणि गाडी पण अजून आपण फायनल नाही केलेली आहे. पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणती इलेक्ट्रिक गाडी घेतली पाहिजे ते. आणि ओव्हरऑल आजचा दिवस आमचा कसा गेला तेही दाखवण्याचा प्रयत्न होता. तर आता आपला लोणचा आणि मसाला आउट ऑफ स्टॉक आहे. जर तुम्ही मागवला असेल तर लवकरात लवकर पाठवू. प्रॉन्सचा लोणचा पण आपल्याला 5 किलो अजून येणार आहे. जर इच्छा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मागवू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला
उद्या सकाळी उठून मार्केटला जायचं आहे. चला बाय.